घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ म्हणजे ट्रॅव्हलिंग व्हिडिओ। तर आपण आता ट्रॅव्हल करणार आहोत पुढच्या 4 दिवसासाठी। सो आपण उद्या ट्रॅव्हल करणार आहोत। आज तारीख आहे 6 आणि उद्या 7, 8, 9, 10 असे 4 दिवस आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि आपण जाणार आहोत मेघालय या राज्यामध्ये शिलाँग या सिटीमध्ये फिरण्यासाठी। आणि आज मी जो व्हिडिओ शूट करतो आहे तो आहे OnePlus 7 Pro मधून। मोबाईलचं टेस्ट पण करणार आहे सो व्हिडिओसाठी कशी क्वालिटीची आहे ती। सो भेटूया आपण उद्या, कारण की पॅकिंग करायची आहे। पॅकिंग काय झाली नाही, आता ऑफिसवरून आलो आहे। उद्या 1ची फ्लाईट आहे म्हणजे आपल्याला इथून घरातून 10 वाजता तरी निघावं लागेल। सो पॅकिंग करतो। तो आता एअरपोर्टला पोचलो आहे, 11:30 वाजलेले। सो आता चेक इन करायला चालतो। फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माहीत पडलं की फ्लाईट 1 तास उशिरा आहे। बोर्डिंग केली होती त्यामुळे आम्हाला बाहेर जाता आलं नाही। त्यामुळे आमच्याकडे फ्लाईटमध्ये बसण्याव्यतिरिक्त कुठलंही ऑप्शन नव्हतं। अखेर 1 तासानंतर फ्लाईटने टेक ऑफ केलं आणि आम्ही रवाना झालो गुवाहाटी एअरपोर्टकडे। आता पोचलो हॉटेलमध्ये आणि आता वाजलेले 6। सो आता फ्रेश होण्यासाठी आलो आहे। हॉटेल आहे रेडिसन्स गुवाहाटीमध्ये। रूमची टूर दाखवतो। पहिल्या दिवसाच्या प्रवासानंतर आज आहे दिवस दुसरा। गुड मॉर्निंग फ्रॉम डे 2 आणि आज दिवस दुसरा आहे। रेडिसन्स हॉटेलमधून चेकआउट करतो आणि आता आम्ही जाणार आहोत शिलाँगला। शिलाँगला जाण्याआधीचे 4-5 पॉईंट्स आहेत ते करत करत आम्ही शिलाँगला पोहोचणार आहोत। हॉटेलबद्दल बोलण्याचं झालं तर हॉटेल एक 5 स्टार आहे आणि सर्विस वगैरे ओके आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे डिनर वगैरे सर्व ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे। आपण आता आलो आहोत पहिल्या स्पॉटवर, उन्मानंद टेम्पल म्हणून आहे। उन्मानंद टेम्पल हे गुवाहाटीमधील अत्यंत महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। इथे लाखो भाविक दर दिवशी अनेक राज्यांमधून भेट देण्यासाठी या टेम्पलला येत असतात। या टेम्पलमध्ये जाण्यासाठी आपल्याला या फेरीचा उपयोग करावा लागतो। जवळजवळ 20 मिनिटाच्या या बोटीच्या प्रवासानंतर आपण उन्मानंद टेम्पल या मंदिरात पोहोचतो। सो उन्मानंद टेम्पलमध्ये आपण दर्शन केलेलं आहे। ब्रह्मा नदीच्या तीरावर पिकॉक आइसलँड याच्यावर हे मंदिर आहे। ब्रह्मा नदीच्या तीरावर पिकॉक आइसलँड या बेटावर हे उन्मानंद मंदिर वसलेलं आहे। सो आता वाजलेले 4:15। खूप डिस्टन्स आहे गुवाहाटीवरून इथे येण्यासाठी 3 तास लागतात। जवळजवळ 80 किलोमीटर असं डिस्टन्स आहे गुवाहाटीवरून शिलाँगला येण्यासाठी। सो आता आम्ही लेट लंचसाठी थांबलेलो आहे आणि इथून लंच करून डायरेक्ट आम्ही शिलाँगला जातो। मी ह्या हॉटेलला जे थांबलो ना लंच करण्यासाठी, लोकेशन खूप भारी येते। बघा ना तुम्ही, एक तलाव आहे, खूप भारी लोकेशन आहे। जवळजवळ 50 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण पोहोचतो अशा सुंदर अशा लोकेशन ज्याचं नाव आहे राईक एंजल रिसोर्ट। अजून 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास बाकी होता शिलाँगला जाण्यासाठी, त्यामुळे जेवण करण्याची भीतीच वाटत होती। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे शिलाँग शहर हे प्रत्यक्ष पाहताच अप्रतिम दृश्यच वाटत होते। सो ओके, फायनली शिलाँगला आपण पोहोचलेलो आहोत आणि जस्ट आता वाजलेले 8 आणि त्रिपुरा कॅसल या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो आहोत। जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही फायनली शिलाँगला पोहोचलो। सो चेकिंग केलेलं आहे आपण आता आणि जस्ट हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे। आपण घेतलेला आहे तो सूट घेतलेला आहे, म्हणजे एका रूममध्ये 3 जण राहू शकतात या सूटमध्ये। सो तुम्हाला लगेचच मी रूमची टूर दाखवतो। शिलाँगला पोहोचताच आम्ही चेकिंग केलं आहे आमच्या हॉटेल त्रिपुरा कॅसल या हॉटेलमध्ये।
जर त्रिपुरा कॅसलचा रूम्स तुम्ही बघाल तर हा इथे एक आपल्याला किंग साईड बेड दिसतो. या बेडवर तुम्ही दोघे जण आरामात झोपू शकता. थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी हे 3 चेअर्स मिळतात. जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही इथे बसून मित्रांशी गप्पा मारू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वांना हवी असणारी ही बाल्कनी. तुम्ही या बाल्कनीमध्ये बसून आपल्या मित्रांबरोबर गप्पासोबत हा व्ह्यू एन्जॉय करू शकता जो शिलाँगमध्ये आहे. बाल्कनी बघून झाल्यानंतर आपण आता जाऊया बाथरूम बघण्यासाठी, कारण की रूममध्ये बाथरूम सर्वांना स्वच्छ लागतं. सो हे बाथरूम आहे. इथे वॉश बेसिन आहे, इथे टॉयलेट आहे, वेस्टर्न टॉयलेट, आणि इथे शॉवरचा एरिया आहे. काल आम्ही निघालेलो मुंबईवरून. जास्त काही शूट केलेलं नाही आहे. काल आम्ही गुवाहाटीला स्टे केलेला, कारण की इथे कसं आहे की 4:30 झाला की अंधार पडतो. सो इथे 4:30-5 नंतर आपण काही साईट सीन करू शकत नाही. सो आम्हाला कालच्यासाठी गुवाहाटीला रेडिसन्स हॉटेलमध्ये स्टे करावं लागला. आणि आज आम्ही मॉर्निंगला म्हणजे ब्रेकफास्ट करून 10 वाजता आम्ही गुवाहाटीवरून निघालो. आम्ही तिकडून गेलो तर उमानंद टेम्पल केलं आणि जस्ट शिलाँगला आलो. गुड मॉर्निंग गाईस. डे 3 आणि आता आम्ही चाललो चेरापुंजीला. आता वाजलेले 9:30. तो नाश्ता करून आम्हाला सर्वात निघायचं. आज दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसाची सुरुवात आपण या निसर्गरम्य परिसरात बोटिंग करून सुरू करतो. उमियम लेक हे शिलाँगमधील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. इथे अनेक पर्यटक बोटिंग करण्यासाठी येत असतात. उमियम लेकवरून 50 ते 80 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो आता चेरापुंजीला. तर आपण आता पोचलो चेरापुंजीला आणि जवळजवळ शिलाँगवरून 80 किलोमीटर लांब हे चेरापुंजी आहे. आणि चेरापुंजीला आपण आता लंचला थांबलेलो आहे. हे हॉटेल आहे जिकडे आम्ही लंच करायला आलेलो आहे चेरापुंजीमध्ये. या हॉटेलचं नाव आहे 7 सिस्टर्स हॉटेल आणि जबरदस्त आहे. सो आपण आता पोचलो मॉसमॉई केव्सला. तुम्ही ते बघू शकता. मॉसमॉई केव्सला पोचलो आणि जेवून झाल्यानंतर चेरापुंजीचा पहिला स्पॉट आम्ही करायला निघालो म्हणजे मॉसमॉई केव्स. या केव्हची एंट्री फीज आहे 60 रुपीज पर पर्सन. जर तुम्हाला या केव्सला व्हिजिट द्यायची तर तुम्हाला इथे 100 ते 150 पायऱ्या त्या तुम्हाला चढाव्या लागतात. सो आता मी ह्या पायऱ्यात चढतोय. मॉसमॉई केव्स हे चेरापुंजीमध्ये येतं. इथला फेमस व्हिजिटर पॉईंट आहे हा. अरे आता ही गुफा लागलेली आणि खूप थ्रिलर आहे गुफा. हा बोलतो एकदम थ्रिलर. आतमध्ये जायचं.
20 मिनिटाच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज नंतर आपण या गुफेतून बाहेर पडतो. सो इथे केव संपलेली आहे आणि ह्या केवची एंट्री फी आहे 60 रुपये पर पर्सन. आज दिवस 4था आणि आमच्या ट्रिपचा आजचा शेवटचा दिवस. सर्वांची घाई झाली आहे निघण्यासाठी, कारण की एअरपोर्ट 4 तासाच्या अंतरावर होते. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस 4था आणि आज निघायची वेळ आहे. आता वाजलेले 7 आणि आमची फ्लाईट आहे ती 12:30ची आहे. सो आता आम्ही चेकआउट करतो हॉटेलमधून. हे आमच्या गाड्या लागलेल्या आहेत. सो इथून आम्हाला 3 ते 3.5 तास लागणार आहे गुवाहाटी एअरपोर्टला जाण्यासाठी. सो ही शिलाँगची ट्रिप एवढी शॉर्टच होती. जेवढं पण शूट करता आलं मला तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तेवढा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला UMC ब्लॉगला. तोपर्यंत धन्यवाद, बाय.